नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे क्रिसमस स्पेशल प्लम केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका सॉसपॅनमध्ये अर्धा कप ऑरेंज ज्यूस घेऊया. मग यात 1 टेबलस्पून काळे मनुका, 1 टेबलस्पून सफेद मनुका, 1 टेबलस्पून ड्राईड फ्रूट, 1 टेबलस्पून अक्रोड आणि बदाम आणि 1 टेबलस्पून टुटी फ्रुटी टाकून हे उकळून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया. आता एका पॅनमध्ये 2/3 कप साखर स्लो फ्लेमवरती कॅरमलाइज करून घेऊया आणि मग त्यात हाफ कप पाणी टाकून हे पण थंड करून घेऊया. मग एका बोलमध्ये 1/4 कप दूध, 1/4 कप तेल, हाफ टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकून मिक्स करून त्यात 1 कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून दालचिनी पावडर, 1 टीस्पून जायफळ पावडर, 2 टीस्पून कोको पावडर टाकून हे सर्व मिश्रण चाळून घेऊया आणि मग यात कॅरमलाइज केलेली साखर आणि हे जे ड्रायफ्रुट्स उकळून घेतले होते ते टाकूया. मग हे मस्तपैकी मिक्स करूया आणि एका केक टिनला तेल लावून हे त्यात ओतून घेऊया. हे बघा, मी अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या मोल्डमध्ये हे मिश्रण ओतून घेतले आहे आणि हा जो पिंक कलरचा मोल्ड आहे ना, तो पेपरचा बेकेबल मोल्ड आहे. हा तुम्ही ओव्हनमध्ये किंवा गॅसवर डायरेक्ट बेक करायला ठेवू शकता. आता यावर आपल्याकडे असतील ते ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. मी यावर बदाम, अक्रोड, टुटी फ्रुटी, काळे मनुका आणि डिहायड्रेट केलेले फ्रुट्स टाकले आहेत. हे मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन इझिली अवेलेबल असतात. आता आपण हे मोल्ड प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 40 ते 45 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती बेक करायला ठेवूया. 45 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडूया आणि यामध्ये एक टूथपिक घालून बघूया. हे बघा, आपली टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे. म्हणजेच आपला केक मस्तपैकी बेक झालेला आहे. तर याला आता आपण थंड करून मगच याला डिमोल्ड करूया. तुम्ही पाहू शकता आपला केक छान असा जाळीदार तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.